कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही जग बघलास, हो तुम्ही योग्य तो मार्ग काढशाल म्हणून आम्ही इलो। आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही। आता तुम्हीच बोला काय करायचं आता। अण्णा माझा सांगून झालाय, संसार टिकवायचा असेल तर तडजोड ही करावीच लागते। प्रेमाने एकमेकांशी बोलून सुवर्ण मध्य काढावा लागतो। घरच्या सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्यायला हवं। तुम्ही तुमच्या जावयाला बोलून घ्या, त्याला समोर बसवा, त्याच्याशी बोलाय सगळं। वेळ पडली तर मी येईन ना बोलायला। आजकालच्या मुलांना एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून टोकाची भूमिका घ्यायची असते। पण अण्णा माझं काय म्हणणं आहे, एकदम तोडून टाकण्यापेक्षा काही मार्ग निघतोय का हे बघूया ना। प्रत्येक वेळी भांडणं करून वाद घालून प्रश्न चिघळतो। सुमन, सामोपचाराने मार्ग निघू शकतात। आणि समजा तो शोधायचाच नसेल तर हिनं दिलेला मार्ग आहेच की तुमच्या समोर। विषय संपलो। ऐकला का? तुमच्या भाचीने सगळ्यांसमोर काय दिवे लावला ऐकला ना? नाही, चुकलाच त्याचा। असं मोठ्यांमध्ये बोलूकच नको होतं त्यानं। पण आजकालची पोरं कशी असतात माहित आहे ना, ज्या काही त्यांचं मत असतं ती मतं ती मांडून मोकळी होतात। हो, मांडून मोकळे होतात। आपला निशी पण त्याच वयाचा आहे ना, तिथेच होता ना, बोलला सगळ्यांमध्ये, आपलं मत मांडला नाही ना। आपल्या प्रेमासाठी आपली सासू कशी असली तरी तिच्याबरोबर जुळवून घेऊ तयार झाला ना। बरोबर आहे तुमचा। ओवी जरा मोकळ्या वातावरणात वाढलेला ना, म्हणून ते का तुमचा अपमान करूच नव्हतं, म्हणजे नसणार। उमा, काय सांगतो ते समजून घ्या। आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या मताचा विचार केला जातो। त्याचा मत व्यक्त करण्याबद्दल माझा काही म्हणणं नाही हा, पण तुमच्या भाचीच्या मतामुळे त्या सुमनचं संसार कायमचं मोडत ना, त्याचं काय? त्या जरी मोकळ्या वातावरणात वाढलेला असला ना तरी इथल्या लग्न संस्थेनी अजून काट टाकलेले नाही हा। तुटलेले संसार पुन्हा आनंदाचे झालेले मी स्वतः बघितलंय। मग अशा वेळी आपल्या माणसाला एक संधी देऊक नको? शांतपणे बसून प्रेमाने एकमेकांना समजावून काही चांगलं होतं का बघायला नको? एक घाव दोन तुकडे करून नाती संपवायची कशासाठी? तर ते तुमच्या भाचीला काय कळणार म्हणा। माका वाटलं होतं की त्याच्यामध्ये बदल होईल म्हणून, काही बदल झालेला नाहीये। 4 गोष्टींची आवड निर्माण झाला, मग त्याचा स्वभाव त्याचा विचार बदलला असेल असं वाटला होता। काही फरक पडलेला नाहीये। मूळ जरी इथला असला तरी संस्कार आणि विचार परदेशातलेच हा। ता कधीही बदलणार नाही, ता इथला कधीच होऊ शकत नाही। हो, पण विषय संपलो। हो हो, ऐक ओवी, काय करून बसलस तू? आता कसा काढणार मी यांच्या समोर विषय तुझ्या आणि श्रीनूच्या लग्नाचं? गाइस प्लीज, व्हॉट्स रॉंग? मी जस्ट माझं ओपिनियन शेअर केलं, त्यात काही चुकलंय का माझं? आता मला नाही वाटत की मुलीने सासरी गेल्यावर घाबरून राहावं, मन मारून जगावं। अँड आय थिंक दादांनाही तसं वाटत नसणार। अगदी बरोबर। ओवी दादा नाहीये जुनाट विचारांचे, पण सगळे नाराज का झाले?
निशी, आय डोंट अंडरस्टँड. फक्त मुलीनंच का सगळं ऍडजस्ट करायचं? जर ती सगळ्यांचा विचार करते तर तिच्या नवऱ्याने तिला थोडा तरी सपोर्ट करायला हवा ना. तो तिला जर इग्नोर करत असेल, तिच्याशी नीट वागत नसेल, तर ऑफकोर्स तिला सफोकेशन होईल. निशी, सी, दादा बोलले की बोलून सगळं सॉल्व्ह करा. पण जर दोन लोकांचे विचार जुळत नसतील, त्यांची मतं एकमेकांच्या अपोजिट असतील, तर कसं बोलणार? कसं सगळं सॉल्व्ह करणार? मग अशा माणसासोबत आयुष्यभर मरत मरत जगण्यापेक्षा त्याला सोडून तिने तिच्या मनासारखं जगावं ना, की तिथेच ऍडजस्टमेंट करत राहावं. काय चुकीचं बोलले? तोंड बंद कर. तू काय बोलतोस? तुझा तुका तरी कळता काय? ही असली थेरासत ना परदेशात चलती, हाय आमच्या नांदिवलीत नाही. हा एकदा पार लगीन करून सासरी गेला ना की थय आपली नाती निभावता. घराच्या बाहेर पडताना ती त्याची तिरडीच. तुझ्या म्हणण्याप्रमाणे एवढ्या तेवढ्या कारणावरून नवऱ्याक सोडून जर पोरी घराकडे इल्या ना तर कल्याणच झाला जगाचा. लग्नावर कोणाचा विश्वास नव्हतो नाही. दाईचे, तिला असं म्हणायचं नव्हतं. ते इतकंच म्हणत होते की तू गप राव निशी. काय बोलूचं असं ना तर ऐकलंय मी मगाशीच. आता तू मागा सांगू नको होतं का काय म्हणायचं होतं? आता त्या पोरीन रघुनाथाच्या पुढे बोलण्याचा धाडस केल्यान, त्याच्यामुळे आज रघुनाथाच्या शब्दात कमीपणा इलो. तू श्रीनू इतक्याच काय, बंधू सुद्धा आजवर रघुनाथाच्या पुढे तोंडवर करून बोलणार नाही. आणि या कोण खायला चार चौघात रघुनाथाचा बोलणा खोडूक निघाला. संबंध काय येतो गावातल्या गोष्टीत बोलूचो? या बघ, मी माझ्या लेकीक पण माफ केलंय नाही, थय तुझी काय बिशात? आज बोललंस त्या बोललंस, याच्या पुढे असा बोललंस ना तर गाठ माझ्याशी असा, लक्षात ठेव. आता मी घरात ओवी आणि माझ्याबद्दल कसं सांगू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.